हाय फ्रेंड्स, वेलकम टू परिकून व्हिडिओ। आज आम्ही आलेलो आहोत पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी या ठिकाणी। मढी म्हणजे भटक्यांची पंढरी असं याचा अर्थ होतो। इथे सर्वांना समान मान दिला जातो। चला तर मग आता कानिफनाथाचं दर्शन घेऊया। कानिफनाथाविषयी जी माहिती आम्हाला तिथे भेटली व आमच्या आजीने सांगितली ती आता मी तुम्हाला सांगणार आहे। कानिफनाथ आपल्या शिष्यासोबत मिली तांबडा देव या ठिकाणाहून मढी इथे आले। जेव्हा कानिफनाथ महाराज मढीमध्ये आले तेव्हा पावनागली नदीच्या जवळच्या महादेवाच्या मंदिरात समाधी लावून बसायचे। कानिफनाथाचे खूप शिष्य होते। ते सर्व मिळून उत्साहात ढोल ताशा ढोल डप वाजवत असत। तेव्हा कानिफनाथाबरोबर मच्छिंद्रनाथ ही तिथेच होते। परंतु तेव्हा मच्छिंद्रनाथाला ध्यान करण्यात डब ढोल याचा त्रास होऊ लागला। तेव्हा कानिफनाथाला मच्छिंद्रनाथ बोलले, मी वरती डोंगरावर जातो। तुझे शिष्य ढोल ताशा वाजवतात म्हणून मला ध्यान करता येत नाही। मग मच्छिंद्रनाथ सावरगावच्या गर्भगिरी डोंगरावर गेले आणि आता मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी तिथेच आहे। कानिफनाथांनी फाल्गुन मैद्य पंचमीला म्हणजेच रंगपंचमीला मढी येथे संजीवन समाधी घेतली। समोरच कानिफनाथाचे संजीवन समाधी मंदिर आहे। कानिफनाथाच्या मंदिराला 3 मुख्य दरवाजे आहेत। आपण 3 दरवाजांनी मध्ये येऊ शकतो। मढी या ठिकाणी मच्छिंद्रनाथांचे छोटेसे मंदिराचे आपल्याला दर्शन होते। या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे व ध्यान मंदिर आहे जिथे कानिफनाथ ध्यान करत होते। ध्यान मंदिरात जाण्यासाठी आपल्याला गुफेतून खाली जावे लागते। या मंदिरात जाताना काळजीपूर्वक जायला लागते व काळजीपूर्वकच यायला लागते। गुफेतून खाली गेल्यानंतर आपल्याला महादेवाचे पिंडीचे दर्शन होते। ज्यांना नवनाथाचे पारायण करायचे आहे त्यांच्यासाठी नवनाथांचे पारायण मंदिर देखील तिथे आहे।
कानिफनाथाच्या मंदिराच्या बाहेर एक डाळिंबा देवीचं सुद्धा एक मूर्ती आहे. त्या देवीच्या मागच्या डाळिंबाच्या झाडावर आपण धागा बांधला तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कानिफनाथाच्या मंदिराच्या समोरच त्यांचे जे 2 शिष्य होते त्यांचेही आपल्याला दर्शन होते. कानिफनाथाचा जन्म हत्तीच्या कानातून झाला होता. त्याचा सुंदर देखावा मंदिराच्या समोर उभा केलेला आहे.